आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आम्ही या ठिकाणी मूक आंदोलन करण्यास बसलेलो आहोत। मागच्या 7-8 दिवसातल्या घटना ह्या महाराष्ट्राला आणि देशासाठी निश्चित या ठिकाणी मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत। या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाची प्रतच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच बाबासाहेबांच्या प्रति विरोधात जे काय चुकीचं नाही का गोष्टी घडल्या त्या विरोधात एक कार्यकर्ता जो सामाजिक कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला। त्यानंतर त्याला केल्यानंतर केलेली मारहाण त्याचा झालेला मृत्यू या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रात गुंडाराज आहे अशाच प्रकारचं म्हणजे निर्देशित करणार आहे। त्याचबरोबर दुसरीकडे संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाचा खून हा बीड जिल्ह्यात करण्यात आला, तो राजकीय आशीर्वादानेच करण्यात आला। दोन्ही ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकूणच कारभारावर ताशेरे ओढण्यात आहेत। आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल परवा या ठिकाणी या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे, बाबासाहेबांना कमी लेखण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्यावरती काय पांघरून घालण्याचा किंवा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे, हा निश्चित कुठेतरी संविधानाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात आणि एकूणच नाही का उपेक्षित वंचित घटकांच्या विरोधातला हा सगळा सूर आम्हाला दिसतोय। आणि म्हणून या विरोधामध्ये अमित शहा यांचा राजीनामा, देवेंद्र फडणवीसांनी या राज्याची माफी मागावी, या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत।